SR न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रहा सदैव आमच्या सोबत अपडेट। सांगोला तालुक्यात शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करून जीवे ठार मारून खून। अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खून। फिर्यादी सौरभ गजेंद्र शिंदे, वय वर्ष 27, धंदा शेती, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। आरोपी सागर किसन इंगोले, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। गुद तालुका, वेळ व ठिकाण दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 7:15 ते 7:30च्या सुमारास मौजे शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर गुन्ह्यातील मयत गजेंद्र विश्वनाथ शिंदे, वय वर्ष 55, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला। गुन्ह्यातील वाहन पांढऱ्या रंगाचा ब्रिजा, त्यावर काळसर रंगाची डिझाईन असलेल्या गुन्ह्याचे कारण अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून। यात हकीकत अशी की मामे भाऊ सागर किसन इंगोले, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला यानं त्याची पत्नी रुपाली आणि वडील गजेंद्र विश्वनाथ शिंदे, वय वर्ष 55, राहणार खिलारवाडी या दोघांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आमच्या खिलारवाडी घरी येऊन माझ्या वडिलांना जीवे मारणार आहे असं सांगून त्यांच्या बायकोला घेऊन गेला। नंतर बायकोसह पांढऱ्या रंगाची ब्रिजा गाडी रस्त्यावर, त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेल्या गाडीत गोपाळ चव्हाण व मुबारक मुलानी यांनी बायकोला दवाखान्यात नेण्याचं निमित्त करून बसवले। मोबाईल बंद केले व खिलारवाडी येथील ज्योतिराम जाधव यांच्या वस्तीजवळ वडिलांच्या मोटरसायकलला गाडी आडवी लावून त्यांच्या गाडीत शिवीगाळ करत जबरदस्तीने बसवले। तेथून गादेगाव, वाकरी, कराड रोड या भागात वेगाने फिरवले व गादेगावच्या पानपट्टीतून लोखंडी पाईप घेतला। पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी 7:15 ते 7:30 वाजेच्या सुमारास आणून गजेंद्र शिंदे यांना खाली बोलावून घेऊन त्यांच्या डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करून गोपाळ चव्हाण, मुबारक मुलानी आणि त्यांची पत्नी रुपाली यांच्या समक्ष जीवे ठार मारून खून केलाय म्हणून माझी सागर किसन इंगोले, राहणार खिलारवाडी याच्या विरुद्ध तक्रार आहे म्हणून वगैरे फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टर दाखल केला असून गुन्ह्याचा रिपोर्ट पाठवण्याची तजवीज ठेवून गुन्ह्याचा पुढील तपास माननीय उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिलाय।